रेऊ, अगं कोणाची अंगठी? रेऊ, काय विचारते मी? ही तुझी अंगठी आहे का? रेऊ, तुला कोणी दिलीये का ही? ए बाई, तू काही परत प्रेमात वगैरे पडली नाहीयेस ना? हे बघ रेव, हे मागच्या वेळेला जे काही झालं ते आपण कसं बसं सांभाळलं. तू घाबरू नकोस, मला सांग काय झालंय? विक्रांत म्हणजे ताई, तो ना मला खूप फोन करतोय सारखे सारखे आणि खूप मागे लागलाय. म्हणतोय आपण परत एकत्र येऊया. तो बेकरीत आला होता आणि त्याने मला ती अंगठी दिली. म्हणजे मला नव्हती घ्यायची, मी त्याला खूप नाही म्हणत होते, पण तो म्हणत होता ती अंगठी घेतली नाहीस तर मी जाणारच नाही. आणि तो खरंच जात होता ताई. मग मला खूप भीती वाटली की आई बाबा बघतील किंवा कोणीतरी काहीतरी सांगेल. मग मी ती घेतली. पण ताई, मला खरंच त्याच्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. खरंच माझ्यापासून काहीच नाहीये. म्हणजे रेव, 5 परताव्यांच्या वेळेला तू ह्यासाठीच आला होता? एक मिनिट, मी बोलायला आलो ग इथे तुझ्याशी. मी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. ऐक माझं. हे बघ, मला एक चान्स दे प्लीज. मी रिक्वेस्ट करतो तुझ्या समोर. हे बघ रेव, तू घाबरू नकोस. हा, काळजी करू नकोस, मी आहे ना. मी आता बघते त्या विक्रांत बरोबर काय करायचे ते. आई, मला तुला अजून त्रास द्यायचा नव्हता, म्हणूनच तर तुला मी हे सांगितलं नव्हतं ना. आता तू हे परत स्वतःवर ओढून घेणार असशील तर नाही, नको. असं सगळं व्हायच्या आधी मीच विक्रांतला फोन करते. मला तू आणि तुझी ही अंगठी दोघंही नको आता. बेबी गुड मॉर्निंग. बेबी गुड मॉर्निंग. नको ना त्रास दे. अरे अशी नाही उठणार. बेबी गुड मॉर्निंग. अरे बेबी मी आहे. बेबी हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी बेबी. बेबी गुड मॉर्निंग. हाऊ क्यूट बेबी, दिस इज सो ब्युटिफुल. थँक यू. अरे बेबी, तुला अजून एक गिफ्ट द्यायचं तर मी विसरलोच. अजून एक गिफ्ट. एक मिनिट. हा, हाऊ क्यूट बेबी. बेबी, मला खूप आवडलं हे. बेबी, आता माझं गिफ्ट. बेबी, मला खरंच खूप आवडलं हे सरप्राईज. थँक्यू. आता बायकोच इतकी स्पेशल आहे म्हटल्यावर तिच्यासाठी असं स्पेशल करावंच लागेल ना. बेबी, तुला माहितीये, ह्या वर्षीची अॅनिव्हर्सरी खरंच खूप स्पेशल असणार आहे. का? कारण ह्या वर्षी आपण फक्त दोघंच आहोत, पण पुढच्या वर्षी आपण तिघं असू. तिघं? हो. कोण तिघं? तू, मी आणि आपलं बाळ. एक मिनिट. आपलं बाळ? हो. अरे तू हे काय बोलतेस? सरू, आपलं आत्ताच लग्न झालंय का? आणि तुला बाळ? तुला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ बेबी, आत्ता आलं माझ्या लक्षात. बेबी, तुझा ना माझ्यातला इंटरेस्ट संपलाय. अरे, तुझं प्रेम नाहीये माझ्यावर, म्हणून तू असं करतोस. बेबी असं नाहीये ग. मला सांग, तूच माझी बेबी असत. हे घ्या अंतराच्या रिपोर्टची फाईल. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, एवढा सगळा खटाटोप कशासाठी? नाही म्हणजे त्या लीलाला कुठलेही रिपोर्ट जरी दिले असते तरी काय झालं असतं?
तिला कुठे काय कळतंय? लीलाला एवढं कमी समजू नकोस. बिंदास मुलगी आहे ती. हे सगळे रिपोर्ट घरातल्या प्रत्येकाला दाखवून हे खरे आहेत का खोटे आहेत हे विचारायला कमी करणार नाही. ही रेवती कोण? मैत्रीण आहे माझी. ही त्या लीलाची बहीण तर नाही ना? त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे? हे बघा, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसू नका तुम्ही. तुझी कुठलीही चूक महागात पडू शकते. तू कोण समजतोस कोण रे स्वतःला विक्रांत? हा, तुला काय वाटलं तू असा बेकरीत येशील, मला ब्लॅकमेल करशील, माझ्या हातात ती अंगठी ठेवशील आणि मी तुझ्याशी लग्न करायला तयार होईल? हे बघ, तू आणि तुझी अंगठी गेलात खड्ड्यात, कळलं ना? मी कुठल्याही परिस्थितीत तुझ्याशी लग्न करणार नाहीये. आणि तू मला धमक्या काय देतोस रे? जा जा, तुला कोणाला सांगायचं त्यांना सांग. हा, मी नाही घाबरत. अरे तू ब्लॅकमेल केलंस तिला? सोड. तुझी हिंमत कशी झाली रे? सोडा मला. हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्या पर्सनल मॅटर मध्ये पडायचं नाही म्हणून. तुमच्या तालावर नाचायला तुमचा नोकर नाही मी. नाचावं लागेल, नाचावं लागेल. एजेला जर आयुष्यात उठवायचं असेल ना, तर मी सांगतो ती प्रत्येक गोष्ट करावी लागेल. हे असले फालतू धंदे करून माझ्या प्लॅनची वाट नाही लावायची. जमणार नाही. आजपर्यंत खूप ऐकलं तुमचं. तुम्हाला काय वाटतं, देवाने डोकं फक्त तुम्हालाच दिलंय? आता यापुढे एजंटची वाट कशी लावायची ना, ते माझं मी बघेन. यापुढे तुमच्या कुठल्याही प्लॅन मध्ये मला इंटरेस्ट नाहीये. आणि हा, हे कर्ज आहे माझ्यावर, याचा सकट परत करेन. विक्रांत, हा शहाणपणा तुला खूप महागात पडेल. सोडणार नाही मी तुला. 11 वाजले. लीला अजून घरी आली नाही. काय करू? फोन करून बोलवू का तिला? आजी, एजे कुठेत? मला त्यांच्याशी बोलायचंय. बरं झालं बाई तू लवकर आलीस. जा आधी लवकर तयार हो. बाळा, आज विराज आणि सरस्वतीच्या लग्नाचा वाढदिवस आहे, पाहुणे येणार आहेत. लवकर तयार हो बाळा. पण आजी मला तर नंतर बोल ना, अभिरामशी वेळ आहे खूप. लवकर तयार नाही झालीस ना तर प्रॉब्लेम होईल. जा आणि गेस्ट रूम मध्ये जा आणि तयार हो. लवकर लवकर प्लीज. बरं, ठीक आहे. जा जा जा. आजी. अरे छान दिसतायत. आजी पाया पड. अरे बस 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 नको. अरे तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. खूप खूप शुभाशीर्वाद. असेच एकत्र राहा, एकमेकांना साथ देत राहा. थँक्यू आजी. अगं, किशोर कुठे आहे? त्याचं आवरलं की नाही दुर्गा? आजी ते घरात नाहीच आहे, ते मीटिंगला गेले ते का महत्वाचे. अरे मग तू येणार कधी? तयार कधी होणार? आजी काळजी नका करू, येतील एवढ्यात. लक्ष्मी, बुफे वेळेत सुरू होईल ना? हो वहिनी. हा. वहिनी, मी काय करू? तू काय करणार? काही करू नकोस, उत्सव मूर्ती आहेस, शांत बस. छान दिसतेस. हॅपी अॅनिव्हर्सरी. पाया पडतो बाबा. नाही बस, खुश राहा.
मिस्टर वेलणकर, थँक यू फॉर कमिंग. एजे तुम्ही बोलावं म्हटल्यावर मी येणारच. अरे मिस्टर वेलणकर आले. ये तू. राज, हॅलो मिस्टर वेलणकर, थँक्स फॉर कमिंग. कसे आहात तुम्ही? मी छान. तुला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर प्लीज. थँक्यू, पण याची काय गरज होती? बाय द वे सर, ही सरू, आणि सरू हे मिस्टर वेलणकर जे आपलं हॉटेल मॅनेज करतात. हॅलो सर. नाईस टू मीट यू. एजे मला तुमच्याही मिसेसला भेटायचं होतं. हो ती तयार होतीये, येईलच लवकर. विराज प्लीज. हो बाबा, या ना सर, दिस वे प्लीज. या. नमस्कार. 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 थँक्स फॉर कमिंग. आई लीला कुठे? आहे ती तयार होते. मी बोलून आणते तिला. का? तू नको, मी बोलवतो. या विक्रांतला जरा जास्तच माज आलाय. याला किशोर जहागीरदार काय चीज अजून माहित नाही. त्याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. आपल्या माणसांना घेऊन नीट सगळी मापं काढा, कळलं काय? हा, व्यवस्थित काम झालं पाहिजे. जा. बोला किशोर साहेब, बऱ्याच दिवसांनी आठवण काढलीत गरीबाची. चला साळुंके, तयारी करा. मैदानात पुन्हा उतरायची वेळ आली आहे. तो काय सांगता काय? अहो मी वाटच बघत होतो, कधी एकदा तुम्ही बोलावता आणि मी. जास्त उतावळा होऊ नकोस. फक्त तयार राहा एवढंच सांगायला फोन केला होता. प्लॅन काय ते योग्य वेळ आल्यावर कळवे. हो मी रेडी. किती वेळ लावतीस तू? काय झालं? तुम्हाला लागलं का? लागलं का? सॉरी. स्टॉप इट. पुढच्या 2 मिनिटात तू मला हॉलमध्ये हवी आहेस, कळलं? आपण काही नीट बोलूच शकत नाही का? तू पहिले नीट वागायला शिक. मला तुमच्याशी खरं तर महत्वाचं काहीतरी बोलायचंय. तिला खाली गेस्ट थांबलेले आहेत. पुढच्या 2 मिनिटात तू मला खाली हवी आहे. आणि स्टॉप दिस नॉनसेन्स. ते बोलायचं ते नंतर बोल. मी बाहेर थांबलोय, लगेच ये. झालं, चिडली. ह्यांना का कळत नाहीये की मला त्यांच्याशी नॉनसेन्स बोलायचं नाहीये? आता ह्यांना कसं सांगू की तो विक्रांत परत माझ्या रेवला त्रास देतोय? हा साला किशोर जहागीरदार कोण 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 समजतो? कोण स्वतःला? मला मारलं त्याने, विक्रांतला. मी सोडणार नाहीये त्याला. त्याला वाटत असेल की मी त्याच्या हातातलं खेळणं आहे, कसंही नाचवेल मला, पण नाही. मी आता दाखवतो मी काय करू शकतो ते. विक्रांतचा फोन? साळुंखेची हिंमत वाढली वाटतं. माझा फोन कट केला. चला बाय बाय. विक्रांत, तुम्हाला थोडा सुद्धा वेळ नाहीये का? अगं नाहीये. नाहीतर आलो नसतो का मी? खरंच पॉसिबल नाहीये. आफ्टर ऑल माझ्या बहिणीची अॅनिव्हर्सरी पार्टी आहे की नाही, मग मी आलो नसतो का? निदान 5 मिनिट तरी. आणि तुम्हाला खरंच काहीतरी सांगायचं आणि मी त्यासाठी फोनही केला होता. तुला काय वाटतं मला तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडत नाही का? अगं पण खरंच पॉसिबल नाहीये. मला आता ड्युटीवर पळावं लागतं. आपण एक काम करूया. आपण संध्याकाळी मस्तपैकी डेटवर जाऊया, कॉफी शॉप मध्ये. इथे गेल्यानंतर तू मला सगळं काही सांग निवांतपणे. तेव्हा नो ड्युटी, नो फोन कॉल्स, फक्त तू आणि मी. ठीक आहे,
आता तुम्ही ड्युटीचं नाव पुढे केलंय तर मी तरी अडवू शकत नाही, पण निदान घरी तरी लवकर या. बाय. बाय बाय. हो हो हो, एक काम करा तुम्ही तिथून ना हा सिग्नल वरूनच या पुढचा आणि 2nd नंबर लेनवर या. ओके. हां हां हां, ओके ओके. हो हो, मी करतोच फोन. एक येस. अरे विक्रांत दादा, व्हॉट अ सरप्राईज. तू सरस्वतीला विश करायला आलायस ना? हो पण विराज, अरे मी तिला फोन करून विश करेन काय, मला जरा पळावं लागतंय. अरे दादा, तुझ्या बहिणीची अॅनिव्हर्सरी आहे आणि तू असं बाहेरून घरी जाणार आहेस. वहिनी काय आहे सांगा ना जरा. तुम्हीच सांगा आता, मी सांगून थकले. नाही, मला सगळं कळतंय, पण मी पोलीस इन्स्पेक्टर आहे ना, आणि आमच्यासाठी नात्यापेक्षा आधी ड्युटी येते. हे बघ, तू पोलीस इन्स्पेक्टरची ड्युटी कर, पण आधी भावाची ड्युटी कर ना. हे बघ दादा, 5 मिनिटं आतमध्ये आलास ना, काही बिघडणार नाहीये. तू तिला विश करशील तर तिला किती चांगलं वाटेल, बरोबर की नाही वहिनी? हो विक्रांत, आता चला ना, तो इतकं म्हणतोय तर सरूला भेटाल आणि मुख्य म्हणजे एजंटनाही भेटाल. चला की. अगं तू पण असं काय म्हणतेस? हे बघ विराज, ऐक ना प्लीज, मला आग्रह करू नकोस, मला खरंच जावं लागणार आहे. हा, ए, मला नाही माहिती. चल तू चल. अरे काय नाही जमणार? नाही नाही नाही, तू ये तू ये. नाही जमणार आहे मला. तू ये. ऐक ना माझं. अरे ऐक ना, तू विसरतोस का रे की मी तुझा जीजा आहे, तू माझा साला आहेस. तू माझा ऐकायचंस. चल. अरे चल 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 चल. अरे सरूला किती बरं वाटेल माहितीये तुला. विराज, मला खरंच नाही जमत आहे रे. तुम्ही कशी आहेस? तुम्ही इथे काय करताय? हे बघा, या महिन्याचा हप्ता आम्ही ऑलरेडी दिलाय. मी हप्ता न्यायला आलोच नाहीये. आई, बाबा, आई. तुम्ही इथे काय करताय? स्वागत तर करा माझं. अरे हा? या. हे बघ, हे बघ. जरा चहा टाकता का? पाय काढा आधी, पाय काढा. असं कोण बसतं का घरामध्ये? आणि हे बघा, ते काय अवतारात फिरता हो तुम्ही? हा, ते तुम्हाला कळलं नाहीये का? आमच्या लीलाचं लग्न झालंय आणि आता ती तिच्या सासरी सुखात आहे, रमली आता. तुम्ही अजून ह्याच अवतारात फिरताय? धन्य आहे बाबा तुमची, खरंच. काय करणार? हं? तुम्ही शब्द दिला होता, आठवतं? तुमच्या मुलीचं माझ्याशी लग्न लावून द्याल, आठवतं का? हो, तुम्ही दिलेला शब्द तुम्ही विसराल, मी विसरत नसतो. काय कळलं? मग हे कसं विसरता तुम्ही? ती माझ्या मुलीचं लग्न झालंय, लीलाचं लग्न झालंय. किती वेळा एकच गोष्ट सांगायची तुम्हाला. जा ना आता. थोरल्या मुलीचं लग्न झालंय, धाकटी आहे की अजून? साळुंके, तुमचं कर्ज माफ होणार होतं जर तुम्ही तुमच्या मुलीशी माझं लग्न लावून दिलं असतं तर. पण आता तुम्हाला तेही जमत नाही. सांगा, लगेच वसुलीची माणसं दारात आणून उभी करतो. हे बघा साळुंके, लीलाच्या वेळी सुद्धा तुम्ही असंच विचारलं होतं. तेव्हाही तुम्हाला मी सांगितलं होतं आणि आताही सांगतोय, रेवूशी मी तुमचं लग्न कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. हा, हो काका, कशाला विषय वाढवता का?
एका मुलीचं 40च्या पुढच्या बिजावराशी लग्न लावून दिलेत ना. मग इथं माझ्याशी लावून द्यायला काय हरकत आहे?